नमस्कार. डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण तृप्ती दीपहा या भागातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. आत्मा व ब्रह्म यांचे ऐक्य. आत्मा जाणायचा असेल तर हाच मी आहे या वाक्याने आत्मा व ब्रह्म एक आहेत हे सांगून जो बोध होतो तोच येथे सांगायचा आहे. जीव देह तादात्म्यामुळे दुःखी होतो. आत्मान अस्मी या श्रुतीद्वारा जीवाला ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान होते व तो आनंदरूप झाल्यामुळे त्याचा शोक संपतो. सर्वसाधारणपणे देहाच्या संदर्भाने आत्मा व ब्रह्मांडाच्या संदर्भाने ब्रह्म असे शब्द वापरले जातात. देह हा ब्रह्मांडाचाच भाग असला तरी देहधारी मुमुक्षाच्या अभ्यासाची सोय म्हणून अशी वाटणी केली जाते. पण आत्म्याची हा आत्माच ब्रह्म आहे अशी खरी ओळख व्हावी असा या श्रुतीचा हेतू आहे. आत्म्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करावा अशी सूचना असताना केवळ महावाक्याच्या श्रवणाने बोध कसा होईल? आत्मा ब्रह्म आहे हा अपरोक्ष बोध महावाक्याने होतो हे खरे, पण तो दृढ म्हणजे अपरिवर्तनीय होत नाही. म्हणून आचार्य पुन्हा पुन्हा श्रवण मनन निदिध्यासन करायला सांगतात. महावाक्याने बोध झाला तरी जगत सत्यत्व व देह तादात्म्य यांचा संस्कार फार बलवान असल्याने ते परत पकड घेतात. त्यामुळे सततच्या अभ्यासानेच बोध दृढ होऊ शकतो. श्रवण मननादिकांचा सतत अभ्यास करावा. मी ब्रह्म आहे या वाक्याच्या अर्थाचा बोध दृढ होईपर्यंत शमादिकांसह श्रवणादिकांचा अभ्यास करावा. पंचदशी हा ग्रंथ मुमुक्षूसाठी आहे. ज्याला जीवनमुक्तीतील तृप्ती हवी आहे त्याने महावाक्याचा अभ्यास साधन चतुष्टय संपन्न होऊन केला पाहिजे. तो पंडिती वा प्राध्यापकी प्रकारचा केल्यास उपयोगी पडत नाही. चित्त शुद्ध आणि समाहित होण्यासाठी विवेक वैराग्य शमाधी षटकासह वेदांत चिंतन करण्याची आवश्यकता आहे. केनोपनिषद म्हणते तस्यै तपोदमः कर्मेति प्रतिष्ठा वेदाः सर्वांगानी सत्यमायतनम. ब्रह्मविद्येसाठी तप, इंद्रिय विजय, कर्तव्य कर्म हे आधारभूत आहेत. त्याने सत्यस्वरूप ब्रह्मानुभव येतो. सतत अभ्यास न करणाऱ्याला श्री गुरु सांगतात यदि मन्यसे सुवेदेति दभ्रमेवापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम. तुला वाटत असेल की तू ब्रह्म चांगले जाणले आहेस, पण तू ते थोडेसेच जाणले आहेस. या श्रुतीवरूनही कळते की महावाक्याचा अभ्यास सतत करण्याची आवश्यकता आहे. श्रुतीप्रमाणाने झालेले ज्ञान दृढ का नसते? अनेक उपनिषदे त्यांचे अशक्य वाटणारे अर्थ, भलतेच निघणारे अर्थ इत्यादिकांमुळे बोध दृढ होण्यात नक्कीच अडथळा येतो. किमान 15 उपनिषदे अभ्यासासाठी उपयोगी आहेत असे मानले तरी त्यांच्यात एकाच विषयाच्या संदर्भात वेगवेगळे अर्थ होतात असे वाटते. जग झालेलेच नाही असे विधान ऐकले की ते अशक्य वाटते. मी देह असे विपरीत ज्ञान तर सरसकट सर्वांनाच असते. या सर्व गलबल्यात मी ब्रह्म हे ज्ञान दृढ होणे फार कठीण होऊन बसते. जशी इच्छा धरावी त्यानुसार ती सफळ होण्यासाठी करण्याचे कर्म जसे बदलते तसेच ब्रह्मज्ञानाच्या बाबतीतही असावे ही शंका येऊ नये. म्हणून वेगळ्या शाखा व वेगळ्या इच्छा यानुसार कर्मही वेगळे सांगतात. असेच येथेही असेल अशी शंका येऊ नये म्हणून पुन्हा पुन्हा श्रवण करावे. कृष्ण व शुक्ल यजुर्वेद या शाखात वैदिक कर्माचे वेगळे प्रकार आहेत. पुत्राची इच्छा व सार्वभौमत्व या इच्छांसाठी अनुक्रमे पुत्रकामेष्टी व राजसूय अशी वेगळी यज्ञकर्मे करावी लागतात. पण आत्मा ब्रह्म आहे हे ज्ञान भिन्न भिन्न प्रकाराने होत नाही. ज्ञान कर्तृतंत्र नसून वस्तुतंत्र म्हणजे नित्यसिद्ध असल्याने त्याची सिद्धी वेगवेगळ्या प्रकारे संभवत नाही हे कळण्यासाठी सतत श्रवण करावे. श्रवण म्हणजे काय? सर्वच्या सर्व उपनिषदांमध्ये सुरुवातीला, मध्ये व शेवटी आत्मा व ब्रह्म एक आहेत असेच तात्पर्य सांगितले आहे. असा बुद्धीचा निश्चय होणे हे श्रवण होय. सर्व उपनिषदांचा अनुबंध व लिंगे यासह विचार करून त्या सर्वांचे तात्पर्य जीवात्मा व ब्रह्म यांचे ऐक्य सांगण्यात आहे असा संशयरहित ठाम निश्चय होणे हे श्रवणाचे स्वरूप आहे. प्रत्येक उपनिषदाची मांडणी, शैली, कथा
इत्यादी भिन्न असली तरी त्या सर्वांना जीव व ब्रह्म याचे ऐक्यच परोपरीने सांगायचे आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे तेच सांगायचे आहे हे लक्षात घ्यावे. असे श्रवण होण्यासाठी ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करावा. हे ब्रह्मसूत्राच्या समन्वयाध्यायामध्ये स्पष्टपणे सांगितले असून दुसऱ्या अविरोधाध्यायात श्रुतीला अनुकूल तर्काच्या साह्याने बुद्धीचे समाधान होईल अशा रीतीने शास्त्रार्थ केला आहे. ब्रह्मसूत्र, व्याससूत्र व उत्तरमीमांसा या 3 नावांनी ओळखल्या जाणाऱ्या वेदांत शास्त्राच्या या अप्रतिम ग्रंथात प्रत्येकी 4 पादांचे 4 अध्याय आहेत. चालू विषयाचा विचार पहिल्या व दुसऱ्या अध्यायात सविस्तर केला आहे. पहिल्या समन्वयाध्यायात सर्व श्रुतिवाक्ये आनंदमय आत्म्याविषयी सांगतात असे म्हटले असून दुसऱ्या अविरोधाध्यायात श्रुतीची परस्परांशी व स्मृतीशी एकवाक्यता असल्याचे तर्काच्याही साह्याने सांगितले आहे. विपरीत भावना व त्याची निवृत्ती. अनेक जन्मातील दृढ संस्कारामुळे देह म्हणजे मी अशी बुद्धी क्षणाक्षणाला निर्माण होते. तसेच जग सत्य आहे ही बुद्धीसुद्धा पुन्हा पुन्हा उत्पन्न होते. यांनाच विपरीत भावना म्हणतात. चित्त एकाग्र झाले असता ती निवृत्त होते. या एकाग्रतेसाठी वेदांत चिंतनापूर्वीची उपासना आवश्यक आहे. अनंत जन्म मरणानंतर मनुष्य शरीराचा अपूर्व लाभ होतो. त्याआधीच्याही सर्व शरीरात देह म्हणजे मी अशी सहज बुद्धी असते. अनेक जन्मातील या सततच्या संस्कारामुळे ती बळकट होते. असे असले तरी माणसाच्या बुद्धीला तत्त्वज्ञानाने मुक्त होण्याची क्षमता आहे. श्री ज्ञानदेव म्हणतात, या देहाची हे दशा आणि आत्मा तो येथे ऐसा पै नित्य शुद्ध आपैसा अनादिपणे. ज्ञानेश्वरी. दृश्य जग कसे भ्रामक आहे हेही श्री ज्ञानदेव सांगतात. आगाबाई पांडुकुमारा येता स्वरूपाची या घरा करीतसे आडवारा विश्वभासुजो. अशा या 2 विपरीत भावना नष्ट करणारे तत्त्वज्ञान सफळ होण्यासाठी साधकाची बुद्धी उपासनेने एकाग्र व्हावी लागते. ब्रह्मविद्येमध्ये उपासनेचा विचार केला आहे. म्हणून या ब्रह्मविद्येमध्ये सुद्धा उपासनांचा विचार केला आहे. ज्यांनी उपासना केलेली नसते त्यांचे चित्त नंतर ब्रह्माच्या अभ्यासाने एकाग्र होते. वेदविहित निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी, तशाच उपासनेने चित्ताची शांती व नंतर सद्गुरूंनी सांगितलेल्या महावाक्याच्या चिंतनाने मोक्ष असा अनुक्रम प्रसिद्ध आहे. उपासना न करता जे वेदांतशास्त्राचे चिंतन करतात त्यांचेही अज्ञान जाऊन त्यांना जीव ब्रह्मैक्याचे ज्ञान होते. परंतु त्यांच्या बाबतीत अज्ञान पुन्हा पुन्हा डोकेवर काढते. म्हणून अनुक्रम ओलांडून महावाक्य चिंतन करणाऱ्या मुमुक्षूंनी अखंड ब्रह्मैक्य चिंतन केले तरच त्यांचे चित्त एकाग्र होईल व ज्ञानही दृढ होईल. आता ब्रह्मैक्य चिंतन, त्याचेच चिंतन, त्याचेच वर्णन, एकमेकांना तेच समजावून सांगणे, याप्रमाणे सतत त्याच्याच अनुसंधानात असणे याला जाणते लोक ब्रह्माभ्यास म्हणतात. वैदिक किंवा पौराणिक उपासनाचे पाठबळ नसेल तर अखंड ब्रह्मचिंतन करावे. उपासनाची काही उदाहरणे. तैतिरीयातील व्याहृतीची व सूर्याची उपासना वैदिक आहे. श्री विठ्ठल, श्री रामाची उपासना पौराणिक आहे. व्याससूत्राच्या साधनाध्यायातही उपासनाचा विचार सांगितला आहे. उपासना केलेली नसल्यास उपनिषदाचे संप्रदायपूर्वक श्रवण करावे. श्री ज्ञानदेव म्हणतात, तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरू होवावया लागी गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे. केवळ ब्रह्माभ्यास करावा. शब्दज्ञानाच्या मागे लागून अधिक वाचन नको. बुद्धिमान मुमुक्षूने आत्मात जाणून चित्त एकाग्र करावे. वाचनाचा फापट पसारा मांडू नये. वेदांत सोडून आघळपघळ बोलण्याने वाणीला क्षीण होतो. चालू जमाना माहितीच्या स्फोटाचा आहे. त्याचप्रमाणे व्यवसायप्रधान पारमार्थिक संप्रदायही उदंड आहेत. साधकाला ओढण्यासाठी ते टपलेले असतात. त्यामुळे प्रामाणिक साधकाचाही वेळोवेळी बुद्धिभेद होऊ शकतो. असलेल्या बुद्धीचा गैरवापर होऊन ती वाया जाते. भगवान शंकराचार्य म्हणतात, शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमण कारणम. यासाठी वेद व संत यांनी सांगितल्याप्रमाणे उपासना करावी. श्रीमद भगवद्गीता स्मृतीतील उपासना. माझ्याशी अनन्य होऊन माझ्या चिंतनात राहून
जे भक्त माझी उपासना करतात त्या माझ्या स्वरूपाशी म्हणजे ब्रह्माशी एकरूप होऊन राहणाऱ्यांचा योगक्षेम मी चालवतो. नित्य अभियुक्त म्हणजे माझ्या स्वरूपाशी एकरूप झालेले भगवान श्रीकृष्ण या रूपाचे ब्रह्म हे स्वरूप आहे. मीची होवोनी पांडवा करीती माझी सेवा या प्रकारच्या भक्तांजवळ नसलेले मी त्यांना देतो म्हणजे योग व दिलेल्याचा मीच सांभाळ करतो म्हणजे क्षेम. आधणी घातली या हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथो. ज्ञानेश्वरी. असे श्री ज्ञानदेव सांगतात. विपरीत भावनेच्या निवृत्तीसाठी आत्मशुद्धी. या श्रुती व स्मृती विपरीत भावनेच्या निवृत्तीसाठी आत्म्यावर चित्त सतत एकाग्र करावे अशी आज्ञा देतात. कोणताही भ्रम घालवण्यासाठी अधिष्ठानाचे ज्ञान आवश्यक असते. व्यापक आत्मतत्वाऐवजी झालेला जगत सत्यत्वाचा भ्रामक निश्चय घालवण्यास आत्म्यावर चित्त ठेवण्याचा अभ्यास करावा. विपरीत भावनेचा दृष्टांत व द्राष्टांत. जे जसे असते तसे त्याचे स्वरूप न पाहता त्याविषयी भलताच निश्चय करणे ही विपरीत भावना होय. उदाहरणार्थ पिता व माता यांना वैरी मानणे. त्याचप्रमाणे हा आत्मा देहादी इंद्रिय समुदाहून वेगळा आहे व जग मिथ्या आहे ही शास्त्राने सांगितलेली वस्तुस्थिती सोडून त्यांच्याविषयी अनुक्रमे देहबुद्धी व सत्यत्व बुद्धी असणे हीच विपरीत भावना होय. दोरीचे दोरी हेच स्वरूप असते. तिच्यावर सर्प आहे अशी विपरीत बुद्धी होते. त्याचप्रमाणे ब्रह्मावर जगताचा भ्रम होतो. विवेके कुडी कल्पना पालटीजे. मनोबोध. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी हे पण मनोबोध असे श्री समर्थ सांगत असूनही सतत मी म्हणजे देह अशी विपरीत बुद्धी जीवाला होते. जग सत्य आहे व देह हाच आत्मा आहे अशी विपरीत बुद्धी जाऊन यथार्थ ज्ञान होण्यासाठी ती विपरीत भावना तत्वविचाराने नष्ट होते. म्हणून देहापासून आत्म्याचे असंगत्व व जगाचे मिथ्यात्व याचा सतत निश्चय करावा. एक देह जन्म मरणवान आणि आत्मा अजव अमर. 2 देह उंच ठेंगू काळा गोरा आत्मा अरूप आहे. 1 जग उत्पत्ती व लय असणारे या उलट ब्रह्म अविनाशी. 2 जग अखंड बदलणारे ब्रह्म अविकारी. अशा तऱ्हेचे विचार सतत करीत असावे. या विचाराला काही नियम आहेत का? आत्म्यात अभेद पाहणारी बुद्धी व तिने केलेला जगन्मिथ्यत्वाचा निश्चय हे दोन्ही जपण्यासाठी मंत्र जपाप्रमाणे व मूर्तीच्या ध्यानाप्रमाणे काही नियमांची गरज आहे का, की त्याचा काही वेगळा प्रकार आहे? नामजपामध्ये जपसंख्या, माळ ओढणे, स्थल इत्यादी नियम असतात. गायत्री पुरश्चरणाचे कठीण नियम आहेत. योग साधनेला आसनादी आवश्यक आहेत. असेच नियम वरील विचाराला आहेत का? याचे उत्तर, जेवणाचा परिणाम जसा तात्काळ कळतो तसेच येथे असल्याने असे नियम या विचाराला नाहीत. भूक लागल्यावर जसा भोजनाला नियम नाही तसा मुमुक्षुला जीव ब्रह्मैक्यासाठी जपाला असतो त्याप्रमाणे निश्चित नियम नाही. 4-5 दिवस अन्नाचा कणही पोटात न गेल्याने भुकेने व्याकुळ झालेला माणूस कोणताही नियम न सांभाळता जरी जेवला तरी तो तात्काळ तृप्तीचे फळ प्रत्यक्ष अनुभवतो. त्याप्रमाणे तीव्र मुमुक्षू कोणताही नियम न पाळता सतत जीव ब्रह्मैक्याचा विचार करतो व ते फळ तेथल्या तेथे अनुभवतो. नित्यसिद्ध व वस्तुतंत्र फळाच्या प्राप्तीसाठी नियमांची गरज नाही. मात्र ज्याची फळे नंतर मिळतात ती कर्मे विधीनेच केली पाहिजेत. शिवाय हा जेवतो किंवा जेवत नाही किंवा मनाला येईल त्याप्रमाणे जेवतो. तात्पर्य असे की या न त्या प्रकारे तो आपली भूक भागवतो. एकादशी वा सोमवारसारखी व्रते सांभाळून किंवा ती मुळीच न सांभाळता जो केवळ पोट भरण्यासाठी जेवतो त्याची जशी भूक भागून पोषण होते त्याप्रमाणे कोणतेच बाह्य नियम न सांभाळताही जो नियमाने आत्मब्रह्मैक्य चिंतन करतो तो मुक्त होतो. पण जपादी साधनांना नियम आवश्यक असतात. जप नियमाने करावा, न केल्यास दोष लागतो. त्याचप्रमाणे जपाच्या मंत्राचे स्वर, वर्ण इत्यादी उच्चारात चूक झाली तर विपरीत परिणाम होतो. जपाचा ब्राह्ममुहूर्तादी काल, स्नानादी विधी, जपसंख्येचा नियम, विशिष्ट माळ इत्यादी चुकल्यास पाप लागते. स्वरवर्णादी उच्चारात दोष असल्यास चांगल्याऐवजी घातक परिणाम होतात. श्री समर्थ म्हणतात,
मंत्रचळ नानाखेद. येथेही चुकीच्या पद्धतीने म्हटलेल्या मंत्राचा दुष्परिणाम होतो हेच सांगितले आहे. भूक व विपरीत भावना यांचे परिणाम वेगळे असल्याने दृष्टांत व द्राष्टांत जुळत नाहीत. उत्तर: विपरीत भावना सुद्धा भुकेप्रमाणे प्रत्यक्ष दुःख देते, म्हणून तिचे या ना त्या प्रकारे निवारण केलेच पाहिजे. येथे अनुष्ठानाचा क्रम नाही. उपाशी राहण्याची व्यथा कारण कार्यभावासह सहज लक्षात येते, पण विपरीत भावनेने होणारी दुःखे अशी कळत नसल्यामुळे दृष्टांत व द्राष्टांतात फरक वाटतो. उदाहरणार्थ, मरणाच्या कल्पनेचे दुःख देहच मी आहे या विपरीत भावनेने होते. येथे दृष्टांतात जसे दुःखाचे कारण उपास हे आहे, तसेच अज्ञानाला होणाऱ्या दुःखाचे कारण देह तादात्म्य हे आहे. ही विपरीत भावना प्रत्यक्ष दुःख देत असल्याने दृष्टांत यथार्थच आहे. विपरीत भावनेच्या निवारणाचा उपाय, त्याचे चिंतन, त्यासंबंधीच बोलणे इत्यादी उपाय आधीच सांगितला आहे. तो एकच उपाय जरी असला तरी ध्यानाप्रमाणे त्या चिंतनादिकांना कोणतेही नियम नाहीत. दृढ झालेली विपरीत भावना जाण्यासाठी आत्म्याचे अखंड अनुसंधान हा एकच उपाय आहे व त्यासाठी कोणताही नियम नाही. ध्यानाला नियम असण्याचे कारण काय? ठरवलेल्या ध्येयाहून वेगळ्या विचारांना जराही थारा न देता बुद्धी मूर्तीच्या चिंतनाचे सातत्य सांभाळते, तेच ध्यान होय. ध्यानकाळी चंचल मनाला एका ध्येयाशी जोडून ठेवताना मनाचा मोठा विरोध होतो. येथे समान प्रत्यय प्रवाहेण तैल धारावत या भगवान शंकराचार्यांनी केलेल्या उपासनेच्या व्याख्येची आठवण होते. ध्यानात आत्मा हे ध्येय असले पाहिजे, पण तो अरूप असल्याने ध्यानात सापडत नाही. योगी यांची मानसे उमरडोनी जाय असे श्री ज्ञानदेव त्याबद्दल म्हणतात. योगातील चित्तवृत्तीचा निरोध अत्यंत कठीण आहे, कारण मन अतिचंचल आहे. नामासारख्या आलंबनाचा आधार घेतला तरी त्याच्याशीही मन जोडून ठेवणे महाकठीण आहे. कारण हे कृष्णा, मन चंचल, दोषाकडे प्रवृत्ती असणारे, बलवान व हट्टी आहे हे नक्की. म्हणून त्याला आवरणे वाऱ्याला आवरण्याप्रमाणे कठीण आहे असे मला वाटते. सर्व प्रामाणिक साधकांचा हाच अनुभव आहे. मन रजोगुण व वायुतत्वाचे असल्याने अतिचंचल आहे. अनंत जन्माच्या वासनाच्या रेट्याने त्याचा सुखासाठी विहित अथवा निषिद्ध विषयाकडे ओढा असतो. ते मन त्यापासून हटवणे अति कठीण आहे. श्री वसिष्ठ मुनी असेच म्हणतात. श्री वसिष्ठ श्री रामाला म्हणतात, हे रामा, महासागर पिऊन टाकणे, मेरू पर्वत समूळ उखडणे किंवा अग्निभक्षण करणे त्याहून चित्ताचा निग्रह कठीण आहे. अगस्त्यादी ऋषींचे पौराणिक दाखले देऊन चित्त निग्रह करणे जवळजवळ अशक्यप्राय असल्याचे वास्तव येथे सांगितले आहे. त्यामुळे प्रतीकाच्या ध्यानामध्ये हा मोठाच अडथळा आहे. जीव ब्रह्मैक्याच्या चिंतनाला तो नसतो. नामदेव तुकारामादी अपवादांना भगवंतावर असलेल्या अत्यंत प्रेमामुळे अडथळा आला नाही. जसे साखळदंडाने शरीराला जखडले तर शरीराच्या हालचालींना जशी फार मर्यादा येते, तशी मर्यादा वेदांत कथनाला येत नाही. उलट इतिहासादिकामुळे कर्मणुकीसह वेदांत समजतो. साखळदंडाचे उदाहरण केवळ अडथळा सांगण्यापुरतेच आहे. निव्वळ वेदांत चिंतन वृक्ष आहे, पण त्याची सांगड रोचक कथानकाशी घातल्याने तो वृक्षपणा कमी होतो. इतिहास या शब्दाचा येथे वेगळा अर्थ आहे. जय नावाच्या महाभारत रूप इतिहासाबरोबरच श्री भागवत, योग वसिष्ठ हेही इतिहास ग्रंथ आहेत. त्यांच्या साहाय्याने वेदांत श्रवण, मनन, प्रबोधन इत्यादी सहज साधते. त्यांचा त्रास न वाटल्याने उलट उत्साह वाढून श्रवणादी होतात. कथानकामुळे आत्म्याशी तद्रूपतेला अडथळा येत नाही. ब्रह्मसत्य व जगत मिथ्या हेच या इतिहासाचे तात्पर्य असल्याने त्यांच्या अभ्यासाने ब्रह्माच्या निदिध्यासनात अडथळा येत नाही. कथेतील व्यक्ती, प्रसंग, काल इत्यादी कोणतेही असले तरी प्रत्येक कथा वेदांतशास्त्राच्या मूळ सिद्धांताच्या भोवती बांधलेली असते. याचे भान ठेवून कथा वाचणारा न कंटाळता तत्वानुसंधानात राहतो. अष्टादशे पुराणे तीची मणिभूषणे असे त्यांचे मूल्य सांगतानाच वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे हे वेदांत मूल्य ज्ञानेश्वर महाराज सांगतात. केवळ रंजकतेचा विचार केला तर इतर अनेक कर्माचाही वरीलप्रमाणे परिणाम होईल. त्याचे उत्तर शेती, व्यापार, सेवा इत्यादीमध्ये व काव्य, तर्कशास्त्रादीमध्ये बुद्धी गुंतवल्याने ती व्यग्र होते.
त्यामुळे तत्वाचे स्मरण होणे असंभवनीय आहे. बुद्धी इतर विचारात गुंतलेली असताना तिला तत्वचिंतनाचे सातत्य सांभाळता येईल कसे? ते शक्यच होणार नाही. या शंकेचे उत्तर, अनुसंधान करणाऱ्या साधकाला ते करता करताही भोजनासारखे आवश्यक कर्म केल्याने अडथळा येत नाही. त्यावेळी व नंतरही स्मरण होत असल्याने मोठा अडथळा येत नाही. राम म्हणे ग्रासोग्रासी, राम म्हणे भोगी त्यागी इत्यादी प्रकारे अनुसंधान ठेवता येते असे श्री तुकाराम महाराज म्हणतात. भोजन, प्रवास, भोग तसेच बहुतेक नित्याचे व्यवसाय, उदाहरणार्थ शेती, कुंभारकी इत्यादी यांचा अडथळा येण्याचे कारण नाही. परत शंका, पण तेवढ्यापुरती तत्वाची विस्मृती होते. उत्तर, उद्योग करताना तत्व विसरले तरी अनर्थ होत नाही, पण विपर्यासामुळे मात्र तो होतो. उद्योग संपल्याबरोबर तत्वाचे अनुसंधान साधणाऱ्याला विपर्यासाने अनर्थ होण्याइतकी सवड मिळत नाही. अति अल्पवेळ पाण्यात बुडी मारल्यास श्वास बंद होतो पण मरण येत नाही. बाहेर येता श्वास सुरू होतो. त्याप्रमाणे भोजनादी काळी कदाचित अनुसंधान सुटले तरी ते पुन्हा चालू होते. याच प्रकारे गायनादी छंदाच्या नंतरही आत्मानुसंधान पुन्हा होते. का? त्याचे उत्तर, दुसऱ्या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्याला आत्मतत्वाच्या आठवणीसाठी वेळच नसतो. उलट तत्वस्मरणाने त्याच्या शास्त्राभ्यासाचा घात होत असल्याने तो आत्म्याचे स्मरण निश्चयपूर्वक दूर सारतो. नाट्य, संगीत, तर्क, व्याकरण इत्यादी शास्त्रांच्या अभ्यासात दंग झालेल्याला आत्मचिंतनासाठी क्षणभरही उसंत नसते. उलट विषयात सुख नाही, जग मिथ्या आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकेशी राजे सकल सिद्धी इत्यादी प्रकारे सांगितल्या जाणाऱ्या अध्यात्मशास्त्राने त्याच्या लाडक्या शास्त्राचा घातच होतो. म्हणून तो अध्यात्मशास्त्र तांदुळातील खड्याप्रमाणे दूर ठेवतो. तुकाराम महाराज दुसऱ्याच्या घरी पुन्हा जन्माला यावेत, पण आपल्या घरी नको असेच बहुतेकांना वाटते. तरुण वयात अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करून सुंदर जीवन फुकट घालवू नये असेही कित्येकांना वाटते. म्हणून जीव ब्रह्मैक्य विचार सोडून इतर सर्व विचार म्हणजे नुसता शीण आहे. एका श्रुतीत याच एका आत्म्याचे ज्ञान करून घ्या, वाणीचे इतर व्यापार सोडून द्या असे सांगितले आहे. तर दुसऱ्या श्रुतीत ते ज्ञान अन्य वाणीस केवळ शीण देते असे म्हटले आहे. येथे 2 श्रुतीच्या आधाराने वरील विचाराची पुष्टी केली आहे. नानोध्यायात बहुत शब्दान वाचो विग्लापनही तत्. आत्मविद्येचे अध्ययन सोडून इतर शब्दाच्या पसाऱ्याने वाणीला फक्त शीण होतो. तमेवैकम जानथ आत्मान मन्यथा वाचो विमुंचत. मुंडक उपनिषद. त्या आत्म्याचे ज्ञान करून घ्या, आत्मविचार सोडून वाणीचे इतर सर्व व्यवहार बंद करा. जर तत्त्वज्ञानाला भोजनादिकांनी अडथळा येत नाही तर अन्य शास्त्राभ्यासाचा कसा येईल? त्याचे उत्तर, अन्न जलादी न घेणारा जिवंत राहणार नाही. पण आत्मविद्येचा अभ्यास सोडून इतर विषयांचा अभ्यास केला नाहीस तर तू जिवंत राहणार नाहीस काय? हा आग्रह कशासाठी धरीत आहेस? शरीर माध्यम खलु धर्म साधनम. अन्न मिळे ना खायाला, मग तया करंट्याला परमार्थ कैसा. दासबोध इत्यादी वचने शरीर निर्वाहासाठी अन्नपाण्याची नितांत गरज असल्याचे सांगतात. छांदोग्यातील श्वेतकेतूची बुद्धी उपाशी पोटी काम करीत नसल्याची कथा हेच सांगते. म्हणून अन्नजलादिकाची आवश्यकता आहेच, पण काव्य, शास्त्र, विनोद नसतील तर मरण नक्की येत नाही. मग त्यांचा एवढा आग्रह का? मग जनक राजासारख्या ब्रह्मज्ञानी पुरुषांनी राज्य केले त्याचे काय? त्याचे उत्तर, जनकाधिकांनी राज्य कसे केले या शंकेचे समाधान असे की दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष ज्ञानानंतर ते केले. तुला जर असे ज्ञान झाले असेल तर तूही कुशाल न्यायशास्त्राचा अभ्यास कर किंवा शेतीही कर. जे कर्मात अकर्म पाहतात व अकर्मात कर्म पाहतात या गीतावचनानुसार जनकाची स्थिती असल्याने राज्य करण्यासारख्या फार व्यापक व्यावहारिक कर्मानेही त्याच्या आत्मस्थितीला धक्का लागला नाही. संसार मिथ्या आहे असा सहज निश्चय झाल्यानंतर कर्म करावेसे वाटेल का? तर त्याचे उत्तर आहे, जग मिथ्या आहे या दृढ ज्ञानानंतरही प्रारब्ध कर्माचा क्षय होईपर्यंत ज्ञानी आपापली कर्मे खिन्न न होता करीत राहतात. प्रारब्ध कर्म देहाला सोडित नाही. ज्ञानानंतर क्रियमाण कर्म बाधित होते व संचित ब्रह्मरूप होते. वीज पुरवठा बंद केल्यावरही पंखा जसा थोडा वेळ फिरत राहतो
तसं आपल्या उरलेल्या जीवनात ज्ञानीही त्या प्रारब्ध कर्मामुळे कर्म करीत राहतात। सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे ज्ञानेश्वरी, अशी त्यांची प्रत्यक्ष स्थिती असल्याने त्यांना त्या कर्माने सुखदुःखी होत नाहीत किंवा त्यांचा कंटाळाही येत नाही। मग ज्ञान झाल्यावर अनाचारही होणे शक्य आहे। स्वतःच्या पूर्वकर्माच्या स्वाधीन राहून जीवन करणारे ज्ञानी अनाचारही करू शकतील अशी शंका घेणे योग्य नाही, किंवा त्यांनी तोही केला तरी कर्म टाळण्याचे सामर्थ्य कोणापाशी आहे? शमदमादिकांची अनेक तपे अभ्यास करून त्यांच्या साह्याने मोक्ष स्थिती लाभलेला ज्ञानी कित्येक तपांच्या त्या अभ्यासानंतर अनाचार करील हे संभवत नाही। तरी अत्यंत बलवान प्रारब्ध कर्म टाळता येणेही कठीण आहे। जीवाला जो देह मिळतो तो संचितातील भोगासाठी पक्व झालेल्या कर्मांना अनुसरून मिळतो। ते भोग त्या देहाला अनिवार्यपणे भोगाव्यास लागतातच। प्रत्यक्ष श्रीराम श्रीकृष्ण यांनाही सुखदुःखाचे भोग भोगावेच लागले। असे अत्यंत बलवान प्रारब्ध कोणीही टाळू शकत नाही। तरीही संभावितस्य चाकीर्तीर मरणादतिरिच्यते या गीतावचनाचा विचार केला असता व ज्ञानाची लोकसंग्रहाची जबाबदारी लक्षात घेता सदृशम चेष्टते स्वस्या प्रकृतेर ज्ञानवानपी ही शक्यता फार कमी आहे। आणि तरी तसे होत असेल तर ते अनिवार्य आहे। त्या प्रारब्धाचे सामर्थ्यच तसे आहे। प्रारब्ध अटळ असेल तर ज्ञानी व अज्ञानी यात कोणता फरक उरतो? त्याचे उत्तर, ज्ञानी व अज्ञानी या दोघांचे प्रारब्ध कर्म सारखेच बंधनकारक असूनही धैर्यवान ज्ञानाला दुःख होत नाही, परंतु अज्ञानी धैर्यवान नसल्याने व्याकुळ होतो। धीर तत्र न मुह्यति म्हणजे ज्ञानी व तत्र मुह्यन्ति जंतवः म्हणजे अज्ञानी ही दोन गीतावचने हा विषय स्पष्ट करतात। कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा, असे श्री तुकाराम महाराज म्हणतात। सर्व सुखदुःखे शरीर व मनाच्या पातळीवर असतात। सुखरूप अस्पर्श भेदशून्य व असंग असा आत्मा मी आहे हा ज्ञानी माणसाला दृढ अनुभव असल्याने स्थितप्रज्ञ झालेल्या ज्ञानाला व्यावहारिक माणसे धैर्यवान म्हणतात। धीर शब्दाचा दुसरा अर्थ बुद्धिमान म्हणजे सांख्यबुद्धी असाही होतो। उदाहरणार्थ, जोडीने वाटचाल करणाऱ्या दोघांना श्रम सारखेच होत असले तरी गाव अगदी जवळच आहे असे जाणणारा तसा निश्चय करून उत्साहाने चालत राहतो व गाव फार दूर आहे असा दिनवाणा विचार करणारा वाटेतच थांबतो। जसा विचार केला जातो त्यानुसार कार्य होते व तसेच फळ मिळते। येथे या चालू प्रकरणातील विचाराधीन असलेल्या पहिल्या श्लोकाच्या पूर्वार्धाचा विचार करून झाला। आज इथेच थांबू। हरिओम तत्सत।